नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात सादरकर्ते विनोद गवळी यांच्यासह मी समीर शिरवळकर आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतेहो, तुम्हाला माहितीच आहे की आठवड्याच्या प्रत्येक युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण एक विशेष व्यक्तिमत्व आमंत्रित करतो आणि त्या व्यक्तिमत्वाशी दिलखुलास बातचीत करून त्या व्यक्तिमत्वाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतो. प्रत्येक आठवड्यात असेच हरहुन्नरी आणि आपापलं असं एक क्षितिज निर्माण करणारे व्यक्तिमत्व आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये येत असतात आणि असंच एक महिला व्यक्तिमत्व आजच्या आपल्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे. त्या व्यवसायाने वकील आहेत. वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी अनेक पारितोषिकं मिळवलेली आहेत. त्यांची व्याख्यानं दूरदूरपर्यंत गाजलेली आहेत. अनेक लेख, कविता वृत्तपत्रातनं प्रकाशित झालेल्या आहेत, आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि अशा या व्यक्तिमत्वाला तुमची भेट घडवून देण्यासाठी अजून विलंब न करता आमंत्रित करतो आहे ॲडव्होकेट वैष्णवी संतोष हागोणे यांना. वैष्णवी, आपलं आकाशवाणीच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात मी अगदी मनापासून स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या श्रोत्यांना आपला परिचय करून देताना तुम्ही काय सांगाल? माझा परिचय सांगायचा झाल्यास मी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यामध्ये माझा जन्म झाला. अगदी 1 वर्षाची असताना माझे वडील त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतरची जी सगळी जबाबदारी माझ्या आईच्या खांद्यावर आली. अच्छा. त्यावेळेला माझ्या आईचं वय म्हणजे आज तरी मी 25 वर्षाची आहे, पण नुकतंच तिचं लग्न होऊन 2 वर्ष झाले होते आणि ती 19-20 वर्षाची त्यावेळेला स्त्री होती आणि एक बाळ तिच्या पोटामध्ये 6 महिन्याचं वाढत होतं. तर दुसरं बाळ अगदी 1 वर्षाचं होतं आणि इतका मोठा आघात त्या ठिकाणी तिच्यावरती झाला आणि त्या सगळ्या आघाताला सावरत माझ्या आईनं संसाराचा जो जू असते की जो पुरुष आणि स्त्री या दोघांनी मिळून सांभाळायचा असतो, पण तिने तो एकटीनं पेलण्याचं काम केलं. आणि त्यानंतर मग माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेत झालं. ते माझ्या मामांच्या गावाकडे झालं. तर माझे जे आजोबा आहेत त्यांचा सुद्धा मला घडविण्यात, आम्हाला संस्कार देण्यात खूप मोठा वाटा त्या ठिकाणी राहिलेला आहे. त्यानंतर मी BSc केलं. त्यानंतर म्हणजे आईचा अट्टाहास त्या ठिकाणी होता की मुलीनं BSc करावं, MSc करावं आणि म्हणून मी तिच्या अट्टाहासापायी त्या ठिकाणी BSc केलं आणि नंतर व्यावसायिक क्षेत्रामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी हा वकिली व्यवसाय त्या ठिकाणी निवडला. आज ह्युमन राईट्समध्ये LLM सुद्धा माझं कंप्लीट झालेलं आहे आणि जिल्हा सत्र न्यायालय अकोला येथे मी आज वकील म्हणून प्रॅक्टिस करत आहे. बरं, वकिली व्यवसाय का निवडावासा वाटला जेव्हा अनेक दालनं तुमच्याकरता उघडी होती शिक्षण सुरू असताना, पण वकिली करावी असं का वाटलं? सर, वकिलीत येण्याचं एकमेव कारण म्हणजे मला अजूनही तो प्रसंग आठवतो. ज्या वेळेला आपण ज्या वेळेला वर्गामध्ये शिकत असतो त्यावेळेला शिक्षक तुम्हाला प्रश्न विचारत असतात की मोठे झाल्यावरती तुम्ही काय व्हाल. तर ते लहानपणापासूनच मी स्वप्न उराशी बाळगलं होतं की मला व्हायचं तर वकीलच व्हायचं, पण कुठलाही वारसा मला त्या ठिकाणी नव्हता. तरी सुद्धा ज्याप्रमाणे मी सुरुवातीला सांगितलं की माझ्या वडिलांचं त्या ठिकाणी मी 1 वर्षाची असताना निधन झालं आणि माझ्या आईनी त्यानंतर ज्या कोर्ट कचेरीच्या खस्ता त्या ठिकाणी घातल्या, त्यानंतर माझ्या आईवर तो त्या ठिकाणी जो अन्याय कुटुंबाच्या माध्यमातून झाला तो कुठेतरी मला पाहावला गेला नाही, तो मला कुठेतरी असह्य झाला आणि म्हणून माझ्या आईच्या कष्टाला न्याय मिळवून देण्यासाठी मला वकील होणं त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं वाटलं. प्रतिष्ठित आणि परंपरागत नीतिमूल्य जपणाऱ्या कुटुंबातनं आपण आल्या आहात हे तुमच्याशी बोलताना मला जाणवलं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या परंपरा, मूल्य पुढे संस्कार रूपाने नेत असतो तेव्हा अनेक बंधनं सुद्धा येतात. ती तुमच्यावर एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून नक्की असतील. मग असं असताना इतकं पुढे यावं, एवढं शिक्षण घ्यावं, समाजामध्ये वावरताना सुरुवात कशी झाली? अंजनगाव सुरजी येथील सीताबाई संगे कन्या शाळेमध्ये मी त्या ठिकाणी शिक्षण घेत होती. त्यावेळेलाच मला वक्तृत्वाची गोळी निर्माण झाली. म्हणजे आमच्या शाळेमध्ये अनेक महामानवांच्या जयंत्या त्या ठिकाणी साजऱ्या व्हायच्या आणि आईला फार कुतूहल असायचं की माझ्या पूर्ण काहीतरी सादरीकरण शाळेमध्ये करावं आणि त्या कुतूहलातून ती मला सुरुवातीच्या काळामध्ये चिठ्ठीवरती भाषणं लिहून द्यायची आणि ती मी शाळेमध्ये जाऊन सादर करायची. असंच सावित्रीमाईंची जयंती त्या ठिकाणी होती आणि त्या दिवशी सावित्रीमाईंचा जीवनावरचा अभ्यास करून मी त्या ठिकाणी बोलली
आणि अत्यंत सुंदर माझं भाषण त्या ठिकाणी झालं की माझ्या बरं. शिक्षकांनी पाठ थोपटली बरं. आणि त्याच सावित्रीची देण मला लाभली. त्या सावित्रीचा संघर्ष मी बघितला आणि त्या संघर्षातून कुठेतरी मला प्रेरणा मिळाली आणि म्हणून नंतर वक्तृत्वाच्या माध्यमातून मी माझे विचार समाजापुढे मांडत राहिली. आज प्रबोधनाच्या माध्यमातून सुद्धा हेच म्हणजे आमच्या महिलांना जो लढाऊ महिलांचा परंपरा जी लाभलेली आहे ती पुढे नेण्याचं काम कुठेतरी आमच्या माध्यमातून झालं पाहिजे या जाणीवेतूनच मी हे सगळं आजपर्यंत करत आली आहे. अरे वा, छान. श्रोते हो, विविध तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर पार पडलेल्या अनेक वक्तृत्व वादविवाद स्पर्धांमध्ये वैष्णवी यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. एवढ्या सगळ्या स्पर्धा तुम्ही आजपर्यंत पार पाडल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पारितोषिकं मिळालेली आहेत. विशेष आवडता विषय आहे का की ज्याच्यावर तुम्ही बोलताना प्रामुख्याने तो विषय निवडता? सर विषयाच्या बद्दल सांगायचं झालं तर संविधान, लोकशाही, जे सामाजिक विषय असतात, जे करंट विषय असतात त्या विषयावरती मला बोलायला फार आवडतं. अच्छा. आणि आठवणीबाबत जर बोलायचं झालं तर ज्या वेळेला मी अजूनही मला आठवते मी 11व्या-12व्या वर्गात होती आणि स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक नावाची शासनाची स्पर्धा व्हायची बरं. आणि त्या स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदाच म्हणजे महाविद्यालयाच्या बाहेर ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये मी भाग घेतला होता आणि आमचे रमेश खाडे सर त्या ठिकाणी मला शिक्षक होते, मराठीचे ते प्राध्यापक होते. तर माझी अत्यंत चांगल्या पद्धतीची तयारी त्या ठिकाणी ते करून घ्यायचे. म्हणजे एक भाषण कमीत कमी 40 वेळा ते सर मला त्या ठिकाणी म्हणून दाखवायला अरे बापरे. लावायचे बरं. आणि त्यामधूनच मग माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि तो आत्मविश्वास सर इतका वाढत गेला की मला अजूनही आठवते. म्हणजे 11वी पासून तर ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षापर्यंत मी सलग 5ही वर्षी तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडकाची प्रथम क्रमांकाची मानकरी राहिली अरे वा. आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर मला 2 वेळा त्या ठिकाणी पारितोषिक मिळालेलं आहे. बरं, अशा असंख्य आठवणी माझ्यासोबत त्या ठिकाणी वक्तृत्वाने मला दिलेल्या आहेत. बरं बरं बरं. वादविवाद स्पर्धांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये मला आठवते सर सगळ्या स्पर्धा त्या ठिकाणी बंद पडल्या होत्या कारण आपण सगळेजण घरामध्ये होतो. बंद होतो आणि अशा काळामध्ये ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा भरपूर झाल्या बरं. आणि त्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धामध्ये मी अनेक वेळा त्या ठिकाणी सहभागी घेतला. झाली आणि ज्या वेळेला थोडासा कोरोनाचा कालखंड ओसरला त्यावेळेला यवतमाळमधील नेर येथे एक नामांकित अशी वादविवाद स्पर्धा भरवली जाते जिला खूप वर्षाची त्या ठिकाणी परंपरा लाभलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मला दिसण्यात आलेला जो विषय होता कृषी कायदा हा शेतकरी विरोधी आहे का नाही हा विषय मी त्या ठिकाणी बरं, बोलली. बरं. त्यानंतर ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा विषय असेल, त्यानंतर आता आलेलं नवीन शैक्षणिक धोरण असेल, तर अशा अनेक विषयांवरती मी त्या ठिकाणी वादविवाद केलेला आहे. अच्छा. बरं बरं. शिवाजी महाराज असोत, महात्मा फुले असोत, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर असे अनेक थोरा मोठ्यांच्या जयंत्या, पुण्यतिथी आपल्या महाराष्ट्रभर साजऱ्या होत असतात बरोबर. आणि त्या दरम्यान तुम्ही व्याख्यानं देत असता. बरोबर. तर त्यावेळेचा एखादा अनुभव किंवा ही व्याख्यानं देत असताना मनामध्ये काय असतं या थोर मोठ्या पुरुषांबद्दल, महात्म्यांबद्दल? अगदी गौतम बुद्ध असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पंजाबराव देशमुख असतील, ही जी काही महामानवांची परंपरा या देशाला लाभलेली आहे अगदीच. याच महामानवांनी या देशाला उभं करण्याचं काम केलेलं आहे. मोलाचा वाटा म्हणजे आज त्यांच्यामुळेच आपण आहोत. आपण आहोत. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जी आपण परिस्थिती बघितली तर ती अत्यंत भयंकर परिस्थिती त्या काळामध्ये होती की माणूस माणसाला माणसासारखी वागणूक देत नव्हता आणि अशा काळामध्ये या महामानवांनी लढा उभारला आणि म्हणून आज आपल्याला त्या ठिकाणी हक्क, अधिकार ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. कितीतरी जुनाट रूढी परंपरा होता त्याच्या नायनाट करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या महामानवांनी केलं आणि म्हणून महामानवांप्रती आपली कृतज्ञता असली पाहिजे. आपली ती जबाबदारी आहे आणि युवक म्हणून तर एक नक्कीच जबाबदारी आहे की या देशाला जर आपल्याला सुजलाम सुफलाम करायचं असेल तर मला वाटतं महामानवांचे विचारच या देशाला आता तारू शकतील आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये मी वक्तृत्व स्पर्धा केल्या आणि त्यानंतर मला व्याख्यानाच्या सुद्धा संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या आणि म्हणून मी त्या संधी कधीही सोडल्या नाहीत. बरं. कारण असं म्हटलं जातं की म्हणजे या देशामध्ये आज जरी पुतळ्यांची उंची वाढली असली तरी विचारांची उंची वाढणं अत्यंत गरजेचं आहे आणि विचारांची उंची जर वाढवायचं असेल तर त्याचं काम हे व्याख्यानाच्या माध्यमातूनच केलं जाऊ शकतं. व्याख्यानामुळे समाज बदलतो का?
ज्या वेळेला मी व्याख्यानाला जात असते त्यावेळेला एक सहज प्रश्न मला पडत असतो आणि मी माझ्या मैत्रिणी असतील, आई असतील, त्यांना नेहमी विचारतो की मी जर व्याख्यान करायला जात असेल तर खरंच माझ्या व्याख्यानानं या समाजामध्ये काही बदल घडेल का? तर माझी आई मला एक गोष्ट नेहमी सांगत असते की जरी लोकांमध्ये बदल पडला नाही तरी स्वतःमध्ये जरी तुझं परिवर्तन झालं तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महत्त्वाची आहे. देण आहे. कारण परिवर्तनासाठी एक माणूस बदलणं सुरुवातीला गरजेचं आहे आणि ज्या वेळेला हाच एक माणूस 100 लोक एकत्र घेऊन चालायला लागतो ना तेव्हा खरा विकास या देशाचा होत असतो. बरोबर. आणि म्हणून मला असं वाटतं की विचार पेरणं हे आपलं काम आहे सर. अगदी. कारण असं म्हटलं जातं की जे तुम्ही पेराल ते तेच त्या उगवेल. ठिकाणी उगवेल आणि म्हणून पेरत राहायचं, बाकी काळ ठरवणारच आहे. क्या बात है. युवा स्पंदन हा कार्यक्रम श्रोते हो आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून आपण ऐकता आहात आणि आजच्या या युवा स्पंदन या कार्यक्रमात आपले विचार अगदी ज्वलंत पद्धतीनं व्याख्यानाच्या माध्यमातून असो किंवा जिथे मंच मिळेल त्या मंचावर अगदी सभाधीटपणा आपल्या अंगी बाणवून व्यक्त करणाऱ्या असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व वैष्णवी हागोणे आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपल्याशी बातचीत करतायत. वैष्णवी, अनेक वृत्तपत्रातनं आपले लेख, आपल्या कविता प्रकाशित होत असतात. या मंचावर एखादी कविता जर मी आपल्याला सादर करायला सांगितली तर तुमची आवडती अशी कुठली कविता आहे जी लोकांपर्यंत पोहोचली आणि खूप चांगली दाद त्या कवितेला मिळाली? नक्कीच सर. अनेक लोक प्रेमावर लिहिताना आपल्याला दिसतात, हो. पण मला वाटतं समाजाचं एकंदरीत वास्तव जर बघितलं तर या समाजावर लिहिणं अत्यंत गरजेचं गरजेचं आहे. आहे. इथल्या व्यवस्थेवर लिहिणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यातूनच आपण लोकांमध्ये जागृती करू शकतो. आणि बरोबर. म्हणूनच अशीच मी एक कविता मध्यंतरी लिहिली होती की जी प्रचंड लोकांना आवडली. त्या कवितेला अनेक पुरस्कारही त्या ठिकाणी बरं. मिळाले आणि माझ्या वैयक्तिक आवडीची सुद्धा ती कविता आणि म्हणून बिलकुल, तीच कविता मी आज बिलकुल. तुमच्यासमोर सादर करायला मला या ठिकाणी आवडेल. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सर की राया, मला तुमच्या लेखणीतील शाई व्हायचंय. म्हणजे आज आपण बघत असू की ज्या वेळेला एखादी मुलगी लग्न करते तर लग्न करत असताना ती काय बघते तर मुलाचं घर कसं आहे, दार कसं आहे, मुलगा किती कमावतो. पण मला असं वाटतं की माझ्या स्वप्नातला राजकुमार त्या ठिकाणी कसा असावा याचा वास्तव मी या कवितेतून त्या ठिकाणी लिहिलेला आहे. कविता अशी आहे की राया, रोजच वाचत असते मी तुम्हाला आणि तुमच्या कवितांना, तुम्ही दिलेल्या प्रतिमा आणि प्रतीकांना, व्यवस्थेने दिलेल्या बहिष्काराचा ठसा, अत्याचारावर तिचा ओरडणारा कोरडा घसा, अभिव्यक्तीसाठी तोंड दाबून मुक्यांचा मार आणि माणूस म्हणून इथं न्यायासाठी लाचार, हे सर्व काही तुमच्या कवितेत अनुभवते. जगण्याचं महाकाव्य समजावं म्हणून वेळ मिळेल तेव्हा बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर वाचत बसते. कारण मला परिवर्तनाच्या चळवळीतील माणसाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी बाई व्हायचंय. राया, मला तुमच्या लेखणीतील शाई व्हायचंय. वा. तिला नटविली जाते, तिला सजविली जाते, तिला नटविली जाते, तिला सजविली जाते. इथली स्त्री उपयोग आणि उपभोग एवढ्यापुरतीच बांधून ठेवली जाते. विचारलाच कुणी प्रश्न स्त्री अस्मितेवर तर तिची लक्तरं वेशीवर टांगली जाते. ॲसिड, विनयभंग, बलात्कार हे तर तिच्या 5वीला पुजलेलं. हे सर्व काही ऐकलं की मन विसन्न होतं. स्त्रियांना तुच्छ समजणाऱ्या मानसिकतेवर थुकावं वाटतं. हातामध्ये लेखणी घेऊन स्त्री स्वातंत्र्यावर लिहावं वाटतं. म्हणून राया, मला गिरवायला शिकविणारे तुम्ही ज्योतिबा बना. मला या समाजाला धडा शिकविणारी सावित्रीमाई व्हायचंय. राया, मला तुमच्या लेखणीतील शाई व्हायचंय. क्या बात है. अंधारात पडलेल्या शोषित समाजाला उजेडात आणलं कुणी, कमरेपासून खाली वाकलेल्या माणसाला स्वाभिमानानं ताठ उभं केलं कुणी. ऐऱ्या गैऱ्यांनी की त्या मनूच्या बापांनी, अरे हाट, त्यालाही गाळलं आणि नेहमीसाठी जाळलं माझ्या बाबासाहेबांनी. बाबा, तुम्ही मनुस्मृती जाडून स्त्रियांना धर्मांध रूढीतून मुक्त केलं. हिंदू कोडबिल मांडून आमचं अस्तित्व बहाल केलं. म्हणून राया, तुम्ही स्त्रियांना बंधनातून मुक्त करणारे बाबासाहेब बना. मला त्यागाची परिसीमा ओलांडून या वंचितांची रमाई व्हायचंय. राया, मला तुमच्या लेखणीतील शाई व्हायचंय. 18 पगड जातीतील मावडे एकत्र करून जातीलाच बांधून ठेवले. गनिमी कावा खेळत मुघल, पोर्तुगीज, इंग्रज यांना झुलवत टांगत ठेवले. राया, तुम्ही रोज लेखणीची तलवार आणि संविधानाची ढाल करून लढत असता. युद्ध त्यागून बुद्धांची अहिंसा मांडत आजचा शिवाजी बनत असता. म्हणून मला स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरविणारी आणि लोकशाहीचं राज्य घडविण्यासाठी लढणारी आजची आऊ जिजाऊ व्हायचंय. राया,
मला तुमच्या लेखणीतील शाई व्हायचंय, राया मला तुमच्या लेखणीतील शाई व्हायचंय. अप्रतिम अशी कविता तुम्ही लिहिलेली आहे आणि सादर सुद्धा तितक्याच उत्कृष्ट रीतीनं वैष्णवी आपण केलेली आहे. धन्यवाद यातनं सर. अत्यंत सुंदर अशी विचार व्यक्त करणारी ही कविता. वैष्णवी, आपल्या प्रश्न उत्तरांना पुढे नेऊया आणि मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर कायद्याचे अभ्यासक म्हणून आपण कशा पाहता? याबाबत जर बोलायचं झालं सर, तर सुरुवातीच्या काळामध्ये या देशामध्ये मातृसत्ताक पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे या देशामध्ये शेतीचा जो शोध लावला तो महिलांनीच लावला. हो. पण नंतरच्या काळामध्ये काय झालं तर पुरुषी मानसिकता रूढ झाली आणि त्यामागचं कारण असं होतं की विचारवंत एंजल्स त्या ठिकाणी असं सांगतात की या देशामध्ये साधन संपत्ती नावाची संकल्पना आली आणि त्या ठिकाणी संपत्तीवरील जे सगळे अधिकार होते ते त्या ठिकाणी पुरुषांना पुरुषांकडे मिळाले. गेले आणि मग महिलांचं वर्चस्व त्या ठिकाणी कमी झालं आणि मग म्हणजे घरातून आणि समाजातूनच नव्हे तर तिच्यातून सुद्धा तिचं अस्तित्व त्या ठिकाणी मिटवलं गेलं बरोबर. आणि तिथूनच या देशामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची त्या मालिकेला त्या मालिका, ठिकाणी सुरुवात सुरू झाली. झाली. इतकंच काय तर 3 वर्षाच्या मुलीवरती देखील या देशामध्ये अत्याचार होताना तिचं शोषण होताना आपण होताना बघितलेलं आहे. आणि म्हणून सिमोन दी बोहर नावाच्या लेखिका आहेत, स्त्रीवादी लेखिका आहेत, त्या आपल्या सेकंड सेक्स नावाच्या पुस्तकात असं सांगतात की स्त्री ही जन्मत नाही तर ती घडविली जाते शरीराच्या विविध अंगांनी आणि मग तिला घडविलं गेलं आहे की नटवलं आहे हाच मुळात प्रश्न आहे. म्हणजे या स्त्रियांना आधी तिचे पंख छाटले जातात आणि मग तिला उडताच येत नाही असा आरोपही तिच्यावरती केला जातो. आणि म्हणून या देशामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या घडताना आपल्याला दिसतात. ज्या वेळेला अशा घटना देशामध्ये घडतात तर कॅन्डल मार्च काढले जातात, कायद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात की या देशामध्ये अनेक कायदे आहेत परंतु स्त्रियांचा कोंडमारा अजूनही का थांबला नाही अशा प्रश्न उपस्थित होतो. पण सर कायदे तर ठीक आहेतच. म्हणजे आज हुंडा प्रतिबंधक कायदा असेल तरी सुद्धा वैष्णवी हगवणे नावाचं पुण्यातलं प्रकरण घडलेलं आपण बघितलेलं आहे. त्यानंतर कामाच्या ठिकाणी महिलांवरती जे त्यांचं लैंगिक शोषण होते तर ते रोखण्यासाठी सुद्धा 2013 मध्ये त्या ठिकाणी कायदा करण्यात आला. त्यानंतर घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा असेल, असे सगळे कायदे आहेत. पण या कायद्याविषयीची साक्षरता आजही महिलांमध्ये निर्माण झालेली नाही. हा तर एक भाग आहे, परंतु जी पुरुष मनाची वृत्ती आहे सर ती सुद्धा अजून बदललेली नाही. आणि मला असं वाटतं की कायद्याच्या माध्यमातून तर ते अत्याचार आपण कमी करूच, पण त्याआधीही या देशामधील पुरुषसत्ताक मानसिकतेमध्ये जी त्यांची विचारसरणी खालावलेली आहे ती सुद्धा बदलणं गरजेचं आहे आणि तेव्हाच कुठेतरी हे अन्याय अत्याचार आपण थांबवू शकू. अच्छा, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर कायद्याची अभ्यासक म्हणून आपण कायद्याचे अभ्यासक सुद्धा झालेले आहात आणि जोरकसपणे हे सगळे बदल व्हावे म्हणून लढता सुद्धा आहात. बरोबर. त्या अनुषंगानेच एक पुढचा प्रश्न मला आपल्याला विचारावासा वाटतो की महिलांची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती याविषयी तुम्हाला काय वाटतं? सर सुरुवातीच्या काळामध्ये महिलांची सामाजिक परिस्थिती बघितली तर त्यांच्यावरती अनेक बंधनं असलेली आपण बघितलेली. म्हणजे इथली स्त्री फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित होती. पण अगदीच आजची जी महिला आहे तिच्याकडे पाहता आपण असं म्हणू नाही शकणार. बरोबर. पण हे जरी असलं म्हणजे सर तुम्ही ज्या पद्धतीनं बोललात तर त्यावर मी सांगितलं पाहिजे आजची परिस्थिती बदलली पण सर बंधनांचं स्वरूप फक्त बदललेलं आहे. म्हणजे त्या काळामध्ये केशवपणासारख्या प्रथा होत्या, बहुपत्नीत्व असेल किंवा मग सती जाण्याची प्रथा असेल तर ही बंधनं याचं स्वरूप फक्त सर सध्या म्हणजे बदललेलं आपल्याला दिसून येतं. कारण आजही अनेक महिला ज्या वेळेला मी समाजामध्ये बघते तर आम्ही एकीकडे म्हणतो की महिला विमान चालवतात, महिला पायलट झाल्या आणि अनेक महिलांनी कामगिरी केलेली आपण बघितलेलं आहे. म्हणजे आज आम्ही 21व्या शतकात सर जगतो आहोत. आमच्या महिलांच्या हातामध्ये आज मोबाईल आहे, कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे. तर एवढी सगळी संसाधनं त्यांना उपलब्ध आहेत. पण ज्या वेळेला एखादी महिला सर भाजी खरेदी करायला जाते त्यावेळेला ती त्या भाजीची काडी तपासून पाहते. पण हीच महिला ज्या वेळेला एखाद्या साधूच्या बाबाच्या नादात लागते त्यावेळेला त्याचं चरित्र तपासून बघत नाही. अशा भ्रामक कल्पनांमध्ये स्वतःला गुरफटून ठेवतात आणि त्यामुळेच त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आज सर निर्माण होत आहे. राजकीय परिस्थितीत सर बोलायचं झालं तर आता आपण बघतो आहोत की या देशाला लढाऊ महिलांची परंपरा लाभली असं म्हटलं जातं.
आणि मग त्याच परंपरेतून राजमाता जिजाऊ यांनी आम्हाला राजकारणाची कवाडं त्या ठिकाणी खुली करून दिली. सावित्रींना आम्हाला शिक्षणाचं दार खुलं करून दिलं. रमाईनं आम्हाला त्यागाची भाषा त्या ठिकाणी शिकवली. पण हा सगळा इतिहास जरी असला ना सर, तरी तुम्ही आजही ग्रामीण भागात जा तर त्या किंवा मग आत्ता ज्या निवडणुका झाल्यात तर त्या ठिकाणी जे नगरसेवक निवडून जर आले असतील एखादी महिला, त्यांच्या वतीने कारभार हा त्यांचे पतीच सांभाळताना दिसतात. एखाद्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा जर आपण गेलो तर महिला जरी सरपंच असली तरी सगळा कारभार हा त्या ठिकाणी त्या पुरुषांच्याच हातात असतो. आणि म्हणून मला असं वाटतं, हे सांगताना मला खेद होतो की या सगळ्या परिस्थितीमुळेच या देशाला पुरोगामी महाराष्ट्र ज्याला ओळखलं जातं त्या महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही आणि ही अत्यंत शोकांतिकेची बाब आहे असं मला वाटतं. अत्यंत समर्पक असं उत्तर या प्रश्नावर आपण दिलेलं आहे वैष्णवी. निवडणुकांबद्दल आपण बोलल्या. इतक्याच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि जिल्हा परिषदेच्या आता होऊ घातलेल्या आहेत. तर या निवडणुकांकडे एक लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण पाहता की जबाबदारी म्हणून? लोकशाहीबद्दल जर सांगायचं झालं सर, तर ज्या वेळेला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी 14 ऑगस्टच्या मध्यरात्री एक भाषण दिलं होतं. आणि त्यामध्ये ते म्हणाले होते की आता इंग्लंडचे महाराज किंवा महाराणी नाही तर भारतातील लोकच या देशांवरतील राज्य करतील. आणि आम्ही भारताचे लोक ही ओळख आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाली होती. म्हणजे आपण बघतो आहोत जगामध्ये अनेक देश आहेत की ज्यांना मतदानासाठी त्या ठिकाणी लढे उभारावे लागले, परंतु आपल्याला ज्यावेळेला स्वातंत्र्य प्राप्त झालं तेव्हाच आपल्याला मतदानाचा अधिकार या देशातील नागरिकांना मिळाला. आजही या देशातल्या टाटा, बिर्ला, अंबानीला जर एका मताचा अधिकार आहे, तोच या देशातल्या गोरगरीब वंचित समुदायाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. आणि लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणुका ही अत्यंत खरी गोष्ट आहे. आणि म्हणून याच लोकशाहीची व्याख्या करताना विन्स्टन चर्चिल यांनी सांगितलं होतं की चर्चेतून चालणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की रक्ताचा एकही थेंब न सांडवता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारी क्रांती म्हणजे लोकशाही. आणि ही लोकशाही जर आम्हाला टिकवायची असेल तर मला असं वाटतं की आम्हाला मतदान करावंच लागेल, कारण मतदान हे आमच्या हातामधलं शस्त्र आहे. आम्ही मतदानच आम्हाला आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना प्रश्न विचारण्याची ताकद त्या ठिकाणी देतो. पण आज आपण बघतो आहोत सर, सुशिक्षित लोक मतदानाच्या दिवशी हे सुट्टीचा दिवस त्याला पाहतात, बाहेर पिकनिकसाठी जातात, एन्जॉय करण्यासाठी जातात. पण या देशाला जर सुजलाम सुफलाम करायचं असेल तर मला असं वाटतं मतदानाचा हा अधिकार आपण जाणीवपूर्वक जबाबदारीपूर्वक वापरला पाहिजे. आणि जो विवेकशील सुसंस्कृत उमेदवार त्या ठिकाणी असेल त्याला आपण प्रतिनिधी म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे. आपल्या कार्यक्रमाची वेळ आता सांगतेकडे सरकत चाललेली आहे. मला शेवटी जाता जाता तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो की आजच्या या सोशल मीडियामुळे कुठेतरी वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. आणि आज तुमच्यातले हे कलागुण जे मला दिसतात आहे हे वाचनामुळेच आणि या वक्तृत्वामुळे तुमच्यामध्ये उत्पन्न झालेले आहेत. आणि या वाढत्या सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आजचा जो तरुण आहे, आजचा जो युवा आहे, तो वाचन करताना आपल्याला तेवढासा दिसत नाही जेवढा मोबाईल स्क्रोल करताना दिसतो. अशा या विपरीत परिस्थितीत तुम्ही आजच्या तरुणांना काय सांगाल? सर, भारत हा तरुणांचा देश आहे असं म्हटलं जातं. तरुणांमध्ये इतकी ताकद असते की इथला कुठलाही दगड घेतला आणि अवकाशाच्या दिशेने भिरकावला तर त्या आकाशालाही भगदाड पाडण्याची सामर्थ्य या तरुणांमध्ये आहे. पण आज सोशल मीडियाच्या काळामध्ये हा तरुण कुठेतरी भरकटलेला दिसतो आहे. आणि त्यामुळे मग व्यसनाधीनता असेल, बेरोजगारी असेल, अशा समस्यांचा तो सामना करतो आहे. आणि मला वाटतं यापासून जर आपल्याला वेगळं व्हायचं असेल किंवा या समस्यांवर जर आपल्याला समाधान शोधायचं असेल तर प्रत्येक तरुणांना वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. स्वाती चतुर्वेदी नावाच्या माझ्या आवडत्या लेखिका आहेत. त्यांचं पुस्तक आहे सर आय एम ट्रोल नावाचं. त्या पुस्तकात त्या असं सांगतात की वी आर प्लेइंग बॅटल ऑन रॉंग बॅटल ग्राउंड. म्हणजेच काय, आपण चुकीच्या युद्धभूमीवरती युद्ध खेळतो आहोत. आमच्या तरुणांच्या हातामध्ये आज 1.5 GB डेटा दिला जातो आणि मग त्यांना अनेक धार्मिक राजकीय प्रश्नांमध्ये गुंतून ठेवलं जातं. आणि मग वेळ कशी निघून जाते हे त्यांना कळत नाही आणि नंतर त्यांच्या वाटेला येतं फक्त ते नैराश्य.
नैराश्य. आणि या नैराश्यातून जर आम्हाला मार्ग शोधायचा असेल तर ज्याप्रमाणे म्हणजे महामानवांनी हा देश घडविला, तर त्या काळात कुठल्याही प्रकारचा सोशल मीडिया नव्हता. त्यांनी वाचनानं स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास केला. तर मला देखील हेच वाटतं, इथल्या तरुणांना जर आपला व्यक्तिमत्व विकास घडवायचा असेल, या देशाला विकसित भारत बनवायचं असेल, तर त्यांनी वाचलं पाहिजे. कारण असं म्हणतात की वाचलेलं मस्तक हे कुणापुढे नतमस्तक होत नाही. क्या बात. म्हणजे वाचल्यानं मस्तक हे सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक हे कुणापुढेही नतमस्तक होत नाही. त्यासाठी इथल्या तरुणांनी वाचन करणं ही अत्यंत अत्यंत काळाची गरजेचं. गरज आहे. त्यांनी वाचन संस्कृती जी लोप पावत चालली आहे, त्या वाचन संस्कृतीला सुद्धा त्यांनी जोपासलं पाहिजे. हाच आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं मी या सगळ्यांना संदेश देईन. संदेश देईल. मित्रांनो, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, राजमाता जिजाऊ, आनंदीबाई जोशी, रमाई या सगळ्या महिलांची आपल्या महाराष्ट्राला थोर अशी परंपरा लाभलेली आहे. आणि त्या अनुषंगानेच आजचं हे व्यक्तिमत्व मला म्हणावंसं वाटतं की समाज बदलावा याकरता पोट तिडकीनं प्रयत्न करणारी, त्याकरता आपलं क्षेत्रसुद्धा वकिलीसारखं निवडणारी आणि विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य तिला मिळालेलं आहे, ते अत्यंत हळुवारपणे पण तेवढंच वेळेप्रसंगी जोरकसपणे वापरणारी अशी एक उमदं व्यक्तिमत्व आपण आपल्या आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. वैष्णवी, आजच्या युवा स्पंदन ह्या कार्यक्रमात आपण आलात आणि आकाशवाणीला एवढी दिलखुलास आणि मनमोकळी अशी मुलाखत दिली, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदनसुद्धा करतो. आणि आकाशवाणीच्या या स्टुडिओत आपण आपल्या वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आभारसुद्धा व्यक्त करतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. आणि श्रोते हो, असाच युवा स्पंदन पुढच्या आठवड्यातसुद्धा आम्ही आपल्याकरता घेऊन येऊ, तेव्हा नक्की ऐका. आणि आता मात्र मी समीर शिरवळकर सादर करते विनोद गवळी यांच्यासह आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमातून आपला निरोप घेतो. पण जाता जाता आपल्या या कार्यक्रमाचा शेवट आपण वैष्णवीच्या अशाच एका सुंदर कवितेने करूया. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे चला क्रांती घडवूया. अन्यायावर आधारलेल्या या समाजात क्रांती घडवूया. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतीवीरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूया. सांगितले आहे भगतसिंगाने, क्रांती कधीच होत नसते फक्त शस्त्राने. त्याकरिता आधी आपल्या विचारांना धारधार करावं लागतं शास्त्राने. क्रांती नसते फक्त परकीय शक्तीविरोधात. जेव्हा स्वकीयच आपल्यावर करत असतील अन्याय, अत्याचार, तर त्यांच्या विरुद्ध आवाज उठविणे असते क्रांती. अन्यायाची जाणीव नाही कोणालाच, सगळे अंधभक्त झाले आज. मग क्रांतीची कशी असेल जाणीव, तेव्हा गुलामीची जाणीव निर्माण करून त्या जाणीवेनं समोर जाणे असते क्रांती. मदत करून प्रसिद्धी मिळवणे, सेवा देऊन मेव्याची वाट बघणे, करतात जे त्यांना असतो फक्त अपेक्षा आधार. अन टाळ्या थाळ्या वाजवून अन दिवे लावून गरिबांच्या आयुष्यातला कधीच संपत नसतो रे अंधार. मानवजातीच्या कल्याणासाठी उचललेलं पहिलं पाऊल असते क्रांती. चला तर मग करू प्रबोधन, जनजागृती. अंधारात असलेल्या लोकांना उजेडाची कास धरायला लावूया. प्रत्येकाच्या हाती एक क्रांतीची मशाल देऊन सांगू त्यांना, तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा, तेव्हाच होईल खरी क्रांती, तेव्हाच होईल खरी क्रांती. ही क्रांती प्रत्येकाच्या आयुष्यात घडो असा आशावाद या निमित्तानं व्यक्त करते. मनपूर्वक धन्यवाद.